आणि अजूनही शेंड्यापर्यंत फळ एकसारखं फुगवून एकसारखी. आता ह्या झाडाचं जर बघितलं तर 7 तोडे केल्यानंतर अजूनही ही फळसंख्या वरती साईज न पण पुढे आहे आणि कुठली डिफिशियन्सी दाखवत नाहीये. ग्रीनरी आणि विग्रसपणा अजून टिकून आहे आणि शेंडा पण अजून चालू आहे 7 तोडे झाल्यानंतर सुद्धा. नमस्कार, मी केदू वळू गायकवाड, राहणार जिवळे. तर मान्सून क्रॉप सायन्स यांनी भूपतीची 250 काडी डेमोसाठी आमच्याकडे रोप आणून दिलं. 4 जुलैची लागवड केली. भूपती ही व्हरायटी सुरुवातीपासून म्हणजे 4 जुलैची जेव्हा लागवड केली त्यावेळेस या व्हरायटीचं मी निरीक्षण असं केलं की सुरुवातीपासून हिला विगर, काळुकी आणि फुटवे याची संख्या मला बऱ्यापैकी आढळली. कुठली कमतरता मला जाणवली नाही. या व्हरायटीमध्ये मला जे जास्त दिवस चालणारी व्हरायटी ती टप्प्याटप्प्याने तिला कलर येणार आणि शेवटपर्यंत त्याचं फळ म्हणजे तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 पुढे तुम्ही घेऊ शकता. यांचा जो एक कलर येण्याचा जो प्रकार आहे तो एक सारखा कलर येतो. या व्हरायटीमध्ये देठाची कलर आणि फळाच्या खालच्या बाजूचा कलर एक सारखा कलर, एक समान कलर दिसतं. आम्ही आता बघितलं फळ कापल्यानंतर तिला गर जास्त असल्यामुळं आणि एक सारखा कलर असल्यामुळं आणि मालाला जो कडकपणा असल्यामुळं मला असं आढळलं की ही व्हरायटी लांबच्या मंडीसाठी नक्कीच चालत. व्हरायटीचा मी विचार करणार म्हणजे आताच नियोजन केलं की मी पुढच्या वर्षी 100% लावणार म्हणजे लावणार. विग्रसपणा आणि रोग प्रतिकार शक्ती ती जास्त आहे. वजन आणि साईज एक सारखी आहे. तुम्हाला आता बघा जसं आता हे या झाडाचे कमीत कमी 16 फळ फुडलेलं आहे तरी पण वरची शेंड्याचं फळ जे खालचं फळ आणि शेंड्याचं फळ एक सारखी फुगवणी.